ही बातमी ऐकताना पाहताना अक्षरशः काळजाचा ठोका चुकलाय। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगता आणि तितकाच दिलदार झंझावात आज शांत झालाय। अत्यंत जड अंतकरणाने सांगावं लागतंय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे लाडके दादा म्हणजेच अजित पवार यांचं बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झालं। नियतीने असा क्रूर घाला घातलाय की ज्या बारामतीच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वेचलं त्याच मातीत आज त्यांच्या आयुष्याचा शेवट झालाय। सकाळी 8:15च्या सुमारास मुंबईहून एका चार्टर्ड प्लेनने अजित पवार पुण्याच्या दिशेने निघाले होते। त्यानंतर ते बारामतीजवळ पोहोचले असतानाच हा अपघात झालाय। आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने बारामती परिसरात त्यांची तोफ धडाडणार होती। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। सकाळी 9:15 वाजता बारामती हवाई क्षेत्राजवळ असताना एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमानाचा संपर्क तुटल्याची आणि क्रॅश झाल्याची पहिली माहिती मिळाली। विमानामध्ये तांत्रिक बिघड झाल्याचं समजलं, ज्यामुळे वैमानिकाने जवळच असलेल्या एअरफील्ड